मी वर्षा, मी शौनक अँड वेलकम टू आवर चॅनल. सो आता वेळ झालेली आहे क्रिसमस ट्रिपची. येस, तर यावेळेला आम्ही परत कोकणात जाणार आहोत. परत एकदा कोकणात. येस, परत एकदा देवगड, मालवण आणि तिकडचे जे समुद्र बीचेस आहेत सगळे सी शोर्स आम्ही सगळे एन्जॉय करणार आहोत. आणि यावेळेला आमची जी जर्नी आहे ती CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टू कणकवली आहे. आणि कणकवलीवरनं पुढे आम्ही जाणार आहोत मिठबावला. मिठबावला कुठे जाणार आहोत, कुठे राहणार आहोत यासंबंधी सगळी माहिती मिळेलच तुम्हाला. तर आता आमची रात्रीची 12:30ची ट्रेन आहे. ऑलमोस्ट 10:15 झालेली आहेत आणि आता मी ठाण्यावरून निघत आहोत CSMT साठी. तर मग आता भेटू CSMT ला. तर फायनली आता आपण आलेलो आहोत CSMT स्टेशनला. येस, आणि आमची ट्रेन आहे ती रिशेड्यूल झाली आहे 1 तास 40 मिनिटांनी. त्याचं जे ओरिजिनल टायमिंग होतं रात्री 12:20 ती आता ट्रेन 2 वाजता सुटणार आहे. होपफुली 2 वाजता सुटेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही एक हॉलिडे स्पेशल आहे आणि त्यामुळे या ट्रेनचा पहिला दिवस होता 22 डिसेंबरला आणि ही गाडी जवळपास 9 तास लेट होती. आणि आता फर्स्ट रिस्केड्यूल झाला त्यांचं की 2 वाजता राहणार आहे. वी पुट आवर फिंगर्स क्रॉस की आमची ट्रेन नको लेट व्हायला, नाही तर मग अख्खा दिवस ट्रेन ट्रॅव्हलमध्ये जाईल. होपफुली आम्ही कणकवलीला वेळेवर पोहोचूयात. बघू कसं होतं ट्रॅव्हल आता. येस, वी आर होप फॉर द बेस्ट. तर ही आहे आमची थिविम CSMT स्पेशल. तर सकाळी सगळे गरम वडपाव घेऊन सगळे आलेले आहेत. चहा आलेला आहे आणि आता आपण आहोत चिपळूण स्टेशनला. मस्त धुकं पसरलेला आहे आणि या धुक्यातून जी सुसाट गाडी पळवली आहे त्यांनी, मस्त आणली. गाडी लेट असली तरी त्यांनी व्यवस्थित आणलेली आहे. गाडीने कॉल दिलेला आहे. आता मी आज जातो. तर आता चिपळूण स्टेशन सोडतोय आम्ही आणि आता निघणार आहोत कणकवलीच्या दिशेने. तर फायनली आता आपण आलेलो आहोत ते आरावली रोड स्टेशनला. गाडी थांबलेली आहे. आम्ही आरवली रोडला आलो. एक्सपेक्टेड टाईमप्रमाणे गाडी व्यवस्थित जाते. 10:15ला जर सगळ्याच वेळेवर झालं तर 10:15ला आम्ही कणकवलीला असू. आणि बघू शकतात मागे मस्त धुकं पसरलं सगळीकडे. सकाळपासून मस्त धुक्यात नाही गाडी ट्रॅव्हल करते. हो ना, काय मस्त दिसतंय क्लायमेट. बघा, वर्षा पण आलेली आहे. आणि एकंदरीत प्रवास या थिविम स्पेशलने चांगलाच चालू आहे. आम्हाला वाटलं गाडी यावेळेला पण रखडेल, पण नाही. टचवूड आत्तापर्यंत खूप चांगली गेली आहे आणि आता अशीच पुढेही कंटिन्यू राहील. कारण 3-4 स्टेशन्सच बाकी आहेत. रत्नागिरी आहे, संगमेश्वर रोड आहे, वैभववाडी आहे. तर मग आता चला वाट बघूया आपल्या डेस्टिनेशनला पोचायची. तर आता आरावली रोड स्टेशनवर आम्ही निघालो. अजूनही सगळे कंपार्टमेंटमध्ये सगळे झोपलेले आहेत, त्यामुळे जरा हळू आवाजात बोलतोय. बाहेर खूपच धुकं आहे. कंटिन्युअस मुकासपासून आम्ही बघतोय आणि कंटिन्युअस गाडी टनल्समधूनच जाते. जसा लास्ट टाईमचा एक्सपिरियन्स होता तेजसमधून तसंच काहीच आहे. त्यामुळे बरीचशी सिनिक ब्युटी कोकणातली या माउंटन्सच्या आडच दडते. चला आता बघूया कधी सूर्यप्रकाश बाहेर पडतोय आणि मला जर थोडंसं सनलाईट देतो आहे. तर हे कोकण रेल्वेमधलं सगळ्यात फेमस असं स्टेशन आहे उक्षी. हे बघा ना, टनेलमधनं गाडी आमची उभी आहे या साईडला. इकडे सगळेच खालती उतरलेले आहेत. हे आहे उक्षी स्टेशन आणि बघू शकतात आमची स्पेशल. तर गाडी त्यांनी सायडिंगला लावली आहे का स्टॉप आहे ते माहीत नाही. बहुधा स्टॉप नसावा कारण स्टेशन इकडेच संपतं आहे. बघा, वरती असा सगळा डोंगर आहे आणि या ठिकाणी ना बरीच लोक येऊन थांबतात. इकडे एक स्पेशल काय म्हणतात प्लेस आहे त्याला इकडे. लास्ट टाईम उक्षी स्टेशनला आम्हाला उतरता नव्हतं आलं कारण तेजस एक्सप्रेस होती. तेजसचे दरवाजे बंद असतात. पण मग या अशा ट्रेन्समध्ये ना तुम्हाला थोडंसं खालती उतरून पाय मोकळे करता येतात. बट मेक शुअर की एकदा गाडीने सिग्नल दिला तर लगेच ट्रेनमध्ये आतमध्ये चढून बसा. चालती गाडी पकडू नका. अजूनही धुकंच आहे. ऑलमोस्ट 8:30 झालेले आहेत. उक्षी स्टेशनचा बोर्ड आहे
आणि हे असं मस्त क्लायमेट आहे कोकणातलं. हे बघा छानच आहे, मस्तच. चलो आता आज जाऊया. तर मी आणि अथर्व आता उतरलेलो आहे रत्नागिरी स्टेशनला. तर गाडी फायनली रत्नागिरी स्टेशनला आलेली आहे. बघा त्या साईडला जाते ती इंदोरची गाडी चालली आहे. इंदोर कोचुवेली म्हणून बघे साऊथ नॉर्थ कनेक्ट करणारी गाडी असेल इंदोर कोचुवेली. तर बघू शकतात रत्नागिरी स्टेशन हाऊसफुल आहे आणि मॅक्झिमम गर्दी इकडे उतरते. बघा कसं वाटतं अथर्व तुला परत कोकण रेल्वे? गुड, एन्जॉय करतोस? छान झोप आली. तो हे आहे रत्नागिरी स्टेशन आणि समोरची जी ट्रेन चालली आहे ती इंदोरची. आय गेस इंदोरच्या दिशेने चालली आहे ती, आता साऊथकडनं आलेली आहे. आणि ही आमची ट्रेन. सगळे वडापाव चहावाले आता येत आहेत. फायनली आता वर्षाने घेतलेला आहे गरमागरम चहा. रत्नागिरी स्टेशनला थांबलो आहे, चहा आहे. कशी होती जर्नी वर्षा? जर्नी मस्त होती, काहीच कळली नाही. कारण 2 वाजता बसलो, झोपलो, उठलो तर मला वाटतं खेड आलेलं होतं 7:30 वाजता. उठलो आता रत्नागिरी आलं आहे. तर मला वाटतं कणकवली 11-11:15 यायला हरकत नाही. माझं पण स्टे मस्त होतं. मी झोपला ना, मला नाही माहिती मी कधी उठला बघितलं विंडोवर, बघितली सकाळ झाली पण कोणी उठलं नव्हतं. तर मी परत झोपला, उठला, कळली मम्मा बाबू ते बसले होते चिटचॅट करत. मग तेजस आणि ह्याच्यातला एक्सपिरियन्स कुठला चांगला वाटतोय? नाही तेजस आहे. ही गाडी आहे, कम्पॅरिझन नाही. इनिशियली एक्सपेक्ट केलं होतं गाडी 10:15-10:30पर्यंत पोहोचेल. नंतर वाटलं की 11:15 होतील आणि आता असं वाटतं की बहुतेक 12ही वाजतील किंवा त्याच्यापेक्षाही जास्त होईल. 40 मिनटं जवळपास रत्नागिरीला गाडी थांबून राहिलेली आणि हळूहळू चालली आहे. आणि इकडे रेल्वेचे ट्रॅकची कामं पण चालू आहेत, त्यामुळे पण थोडासा स्पीड कमी होतो आहे तिचा. सो फायनली आता आम्ही येऊन पोहोचलो आहोत राजापूर रोड या स्टेशनवर. माझ्या ते 2 मिनिटात गाडी उभी असेल इकडे आणि त्याच्यानंतर मग वैभववाडी आणि मग कणकवली अजून 2 स्टेशन्स आहेत. आता असं वाटतं 1 वाजेल पोचायला. सो गाडी आता आली आहे वैभववाडी स्टेशनला. तुम्ही बघू शकतात इकडेही बऱ्यापैकी गर्दी उतरली आहे. वैभववाडीला ना इथे 2 प्लॅटफॉर्म्सला कनेक्ट करणारं ब्रिजच नाही आहे. इट्स रिअली स्ट्रेंज. बघा इथे एक स्टेशन आहे आणि माझ्या मागे या साईडला एक स्टेशन आहे आणि तुम्ही बघू शकता. ते बघा इथे कुठेही ब्रिज नाही ना, या साईडला आहे नाही त्या बाजूला. तुम्हाला इकडे दिसते लोक अशी खालती उतरलेली आहेत ना. तर हा इकडनं रेल्वे लाईन क्रॉस करून लोक त्या प्लॅटफॉर्मवर जाणार आहे. तर जर इकडे एखादा ब्रिज झाला, पेडिस्ट्रियन ब्रिज झाला तर खूप चांगलं होईल लोकांसाठी. कोकण रेल्वेची वरची आणखीन एक सुपरफास्ट एक्सप्रेस ही जशी वंदे भारत तेजस तशी आता येत आहे जनशताब्दी. आणि ती नावाप्रमाणेच थाटात एंट्री मारलेली आहे तिने वैभववाडी या स्टेशनवर. स्पीड बघा क्या आधी जनशताब्दीला जाऊ दिलं. आता मांडवी एक्सप्रेस येणार आहे, ऑलमोस्ट आलेली आहे आणि ती गेल्यानंतर मग बहुतेक आम्ही जाऊ. याच्यानंतरचं नेक्स्ट स्टेशन आमचं आहे कणकवली, जिकडे आम्हाला उतरायचं आहे आणि तिथून पुढे सव्वा तासाची जर्नी आहे. तर अथर्वला ही बघा ही आमची एक्सप्रेस आहे CSMT थिविम्स हॉलिडे स्पेशल. जी खूप लेट आली.
तरी पण कालच्यापेक्षा नक्कीच चांगली आहे. कालची 9 तास लेट होती. तुम्हाला माहिती आहे की या स्टेशन हा दोन्ही साईड कनेक्टेड आहे, पण काय असं पेडिस्ट्रियन ब्रिज नाही आहे, तर लोकांना रेल्वेवरनं जायला लागतं. खूप असं डेंजरस. एक्झॅक्टली. रेल्वेवाल्यांसाठी विनंती आहे की प्लीज तुम्ही हा ब्रिज बांधा लवकर. पेडिस्ट्रियन ब्रिज पाहिजे right? या लोकांना क्रॉसिंग ब्रिज. क्रॉसिंग करायचं. चला आता आपण आत जाऊन बसूया. तर हे आहे नांदगाव स्टेशन. अजून इकडे लोक उभी आहेत खालती. हे बघा, या साईडला इकडनं एक्झिट आहे नांदगाव स्टेशनला, आणि हे एकच प्लॅटफॉर्म आहे. हा त्या साईडला प्लॅटफॉर्मच नाही आहे. चला तेही दाखवतो तुम्हाला. तर बघा, तुम्हाला समोर बोर्ड दिसत असेल नांदगावचा, बट इकडे प्लॅटफॉर्मच नाही आहे. तो एकच प्लॅटफॉर्म आहे आणि तिकडनंच एक्झिट आहे. तर तुम्हाला कोकण ट्रिप प्लॅन करायची असेल तर ती वेल इन ॲडव्हान्स प्लॅन करा. ट्रेनची तिकीटं काढून ठेवा, तो काही प्रॉब्लेम नाही आहे. बट जे हॉलिडे स्पेशल्स वगैरे येतात, ठीक आहे, काय म्हणतात ॲड ऑन बेनिफिट आहे, पण मग ही अशी गाडी रखडवतात ते. कारण रेग्युलर गाड्यांना पहिला प्रेफरन्स दिला जातो आणि ज्या बाकीच्या गाड्या आहेत ज्या स्पेशल त्या लिटरली पॅसेंजर होऊन जातात. आम्हाला वाटलं होतं की 1-1:30पर्यंत आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचू मिठबावला, पण तसं दिसत नाही आहे. बहुतेक 3 वाजतील, कारण अजून जेवणं पण आता आमची व्हायची आहेत. तर फायनली आता आम्ही वाट बघतोय कणकवली स्टेशनची. सगळेच कंटाळलेले आहेत. एक्साइटमेंट आहे, पण ती या ट्रेन जर्नीमध्ये थोडीशी संपली. बट एनिवेज कणकवलीला उतरल्यानंतर आपण परत एकदा एक्साइटमेंट आम्ही फुल रिचार्ज करणार आहोत. तो कसं वाटलं अथर्व? छान वाटलं आणि बोर झालं. ओके वर्षा, हॉलिडे स्पेशल परत नको. हॉलिडे स्पेशल. तर फायनली आपण पोहोचलेलो आहोत कणकवली रेल्वे स्टेशनला. येस, ऑलमोस्ट 11 आवर्स. काल रात्री 2 वाजता गाडी CSMT सुटलेली आणि आता ऑलमोस्ट 1 वाजून गेल्या. वर्ष 1:45 वाजून गेले. झाले म्हणजे 12 तास पकडाच तुम्ही. ही बघा, ही गाडी सुटली आता इकडनं. ही जाईल थिविमला, कधी जाईल माहीत नाही. तर आता आपण बाहेर जाऊन इकडनं रिक्षा करणार आहोत आणि मिठभावला जाणार आहोत. तर रिक्षाचा फेअर किती होईल ते पण मी सांगेन तुम्हाला. ऑलमोस्ट 1 आवरचा. तर चला आता बाहेर जाऊन पटापट रिक्षा पकडूया आणि ती जर्नी पुन्हा एकदा सुरू करूया. तर इकडे वर्षा थांबलेली आहे कोकम सरबत घेण्यासाठी. इकडे बाहेर पडल्या स्टॉल्स आहेत आणि या साईडलाही फूड स्टॉल्स आहेत. सगळं टेन्शन नाही आहे. इकडे उतरून तुम्ही मस्त कोकम सरबत वगैरे घेऊ शकतात. पाण्याच्या बॉटल्स वगैरे बघा या साईडला दिसतं तिकडे सगळं ठेवलेलं आहे. आणि कणकवली स्टेशनला इकडे पेडिस्ट्रियन ब्रिज आहे, सेम लाईक कुडाळ, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आणि असं स्लोपच आहे चढायला. आता वर्षाची वाट बघतोय कधी ती कोकम सरबत घेऊन येते. चला अथर्व कोकम सरबत ट्राय करतोय. कसं आहे? थंड आहे? हे खरंच मस्त आहे. कितीला? 4.5 आउट ऑफ 5. 15 आणि 10. 15 आणि 10 असेल. 4.5 आउट ऑफ 5. तर आता फायनली आम्ही कणकवली स्टेशनवरून निघालेलो आहोत. रिक्षा बुक केली आहे आणि साधारणपणे 50-60 किलोमीटरचं अंतर आहे इथून. तर रिक्षाचे जवळपास 1400 सांगितले आणि तेवढ्यात आम्ही एक्सपेक्ट केले होते की सांगतो. आणि ऑब्वियसली रस्ता पण लांबचा आहे. तर हे सगळी कणकवलीची दुकानं आहेत, स्ट्रीट साईड सगळे बघा ना, मस्त एकदम. फुलं वगैरे बघा, मस्तच आहे. फायनली जवळपास 12 तासापेक्षा जास्तचा प्रवास आम्ही सगळ्यांनी केला आणि डेस्टिनेशनला पोचलेलो आहे. मिठबावमध्ये असलेल्या प्रगत होमस्टेला आम्ही यावेळेला आलेलो आहोत. येस, या आणि कणकवलीपासून जवळपास 1.25 तास लागला आपल्याला यायला. 1.5 तास लागला, ते सुद्धा रिक्षाने. जर 4 व्हीलर असते तर कदाचित लवकर. हां, अजून तासाभराच्या तुम्ही येऊ शकता. आणि रस्ते खूपच छान आहेत. कणकवलीपासून जो घाटमाथ्याचे रस्ते आहेत ते खूपच छान आहेत आणि कुठेही खड्डे बिड्डे अजिबात नाही आहेत. अगदी मिठबाव गावापर्यंत आम्हाला रस्ता खूप छान मिळाला, त्यामुळे ट्रॅव्हलिंग तसं हेक्टिक नाही झालं रिक्षाचं. नाही तर नॉर्मली खड्डे असेल तर प्रॉब्लेम होतो. बट
बाकी या होमस्टेविषयी सगळी माहिती मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये देईन. तर हा व्लॉग होता आमचा फक्त ठाणे टू मिडगावपर्यंत जर्नीचा. तर मग आता मी तुम्हाला नंतरचा हा सगळा आसपासचा परिसर दाखवीनच. तर हा व्लॉग आम्ही इकडेच थांबवतो. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन्स इंजिन ऑन करा. आणि आमचे हे कोकणची सिरीज पुन्हा एकदा जी तुमच्यासाठी घेऊन आलो ती बघत राहा. देन बाय बाय बाय.